नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत एक खास व्यक्ती आहे. आपल्या सोबत आहेत प्रवीण चंद्र शेट्टी. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. नमस्ते सर. प्रवीण चंद्र शेट्टी यांची ओळख करून देण्याचं जर झालं तर प्रवीण चंद्र शेट्टी यांनी रोड सेफ्टी मध्ये खूप महत्वपूर्ण अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. प्रवीण चंद्र शेट्टी हे कर्नाटका मंगलोर येथील असून त्यांनी रोड सेफ्टीवरती एक गाईडलाईनची पुस्तिका तयार केलेली आहे. रोड सेफ्टीच्या बाबतीत एक मिशन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि याच्या बाबतीत देशभर जागृती करण्याचं काम हे प्रवीण चंद्र शेट्टी करतायत. प्रवीण चंद्र शेट्टी हे एक प्रॅक्टिसिंग इंडिपेंडेंट इन्शुरन्स सर्वेयर आहेत आणि मोटर इन्शुरन्स क्लेम मध्ये ते काम करतायत गेली जवळजवळ 35 वर्ष. त्यांनी एक पुस्तिका लिहिली आहे, अन इनसाइट इंटू रोड सेफ्टी ऍक्सिडेंट्स ऑन इंडियन मोटरवेज. आणि त्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की भारतातले रस्ते हे वाहतुकीसाठी कसे धोकादायक आहेत, रोड इंजिनिअरिंग ही संकल्पना कशा पद्धतीनं राबवण्यात येत नाही आणि रोड ऍक्सिडेंट हे कशामुळे होतात याचा सखोल अभ्यास हा प्रवीण चंद्र शेट्टी यांनी केलेला आहे. आणि या अभ्यासाची दखल ही खुद्द पंतप्रधान कार्यालयाने घेऊन त्यांना पत्रही लिहिलंय की त्यांनी जे तयार केलेल्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स सर्व राज्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे केंद्र सरकार करणार आहे. गेल्या 15 ऑगस्ट 2019 रोजी त्यांनी हे मिशन सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवल्या. 2019 ते 2024 पर्यंत हे मिशन राबवण्यात यावं आणि जे जीव जात आहेत रोड ऍक्सिडेंट मध्ये ते जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं मिशन हे प्रवीण चंद्र शेट्टी चालवत आहेत. प्रवीण चंद्र शेट्टी यांच्या या कार्याबद्दल जेव्हा गोवन वार्ता लाईव्हला माहिती मिळाली तेव्हा आम्ही ताबडतोब आमचे एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट संदीप हळदणकर यांच्या मार्फत प्रवीण चंद्र शेट्टी यांचा संपर्क काढला आणि त्यांच्याशी ताबडतोब संपर्क करून आम्ही आज त्यांच्यासोबत हा वार्तालाप टू द पॉइंट कार्यक्रमाच्या माध्यमाने करणार आहोत. सर तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात. आणि तुम्ही जे काय काम करता त्या कामाबद्दल खरोखरच सॅल्यूट आम्ही तुम्हाला करतो. सर मला एक सांगा, तुम्ही मंगलोर कर्नाटकाचे आहात त्यामुळे साहजिकच तुम्ही मंगलोर कोकणी सहजपणे बोलू शकतात आणि तुमची मंगलोर कोकणी ऐकण्यासाठी आपले गोयकार खूप उत्सुक आहेत. तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या मंगलोर कोकणीतनं बोलू शकता. इंग्लिश, हिंदी, मराठी कुठल्याही भाषेचा उपयोग करू शकता. फक्त हा संदेश लोकांपर्यंत पोहोचणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. ते भाषेचं कुठलंही बंधन नाही. सर मला एक सांगा की रोड सेफ्टी हा विषय घ्यावा असं तुम्हाला का वाटलं? हाव यू हॅव इंडल्ज इनटू दिस रोड सेफ्टी इश्यू? लास्ट 35 इयर्स दाखवून मोटर इन्शुरन्स ऍक्सिडेंट सर्वेर काम करून असा तंत काय जाता पुरा फाईल पळयतना एक पर्टिक्युलर जाग्यार जास्त ऍक्सिडेंट जाता, खंय जाग्यार ऍक्सिडेंट जायना. मागीर पूरा टोटल 19,115 फाईल पूरा स्टडी करतना टॅब्युलेशन करतना आमी ताजे स्टडी करताना म्हाका एक संगत मुझे आय गॉट इट इनटू माय माइंड. येस, जो डिझाईन आसा न्ही तो फॉल्टी आहात ते रोड ऍक्सिडेंट जास्त जाता. खाली ओवर स्पीडिंग एंड ड्रंक एंड ड्राइविंग खाली ये दोन एक्सीडेंट जाने से कारण नहीं. तो इसका बारे हांव काल सांगले म्हणल्यार अशें तसं ये रोड ओवर स्पीडिंग एंड ड्रंक एंड ड्राइविंग सोडून दुसरे खंयचे फॅक्टर एक्सिडेंट करता असा रोडार तंत हांव एक रिसर्च करून स्टार्ट केलो. 2012 चालू केलो. मागीर प्रति सिग्नलार वचून ते राखून ऍक्सिडेंट जाताना पळोवन तो व्हिडिओ करून पुरा मागीर कंप्युटर घालून शिकलो कायले कशे ऍक्सिडेंट जाता म्हणून. आणि तो टोटल आमचे जो गव्हर्नमेंट काल सांगता फ्रॉम पास्ट 5 इयर्स तो रोड ऍक्सिडेंट अबाउट 1.5 लाख आदमी मरतात आणि 4.5 इंजुरी जातात. हे 5 वर्षार पुरा फिगर 2% 1% वयले सेकल करून काल एक फॅक्ट दिला ते सत ना. हे 3 to 4 times मोर असा. ऑलमोस्ट अबाउट 2.8 lakhs डेथ आसा आणि 10.5 lakh मेजर इंजुरी असा.
गव्हर्नमेंटाक सांगला, नितीन गडकरी सर सांगला, पीएम ऑफिस सांगला, मागीर हांव हे मिशन स्टार्ट केला. आता काय जाता आमचे रोड इन्फ्रास्ट्रक्चर जो आम्ही करतात ताचे डिफेक्ट तांचे सायंटिफिक डिफेक्ट आसा. पळय स्ट्रेट जावचे स्पीड ब्रेकर ऐसा वंकडे आसा. तांचो ड्रायव्हर गाडी सीधा चलयता. तो वंकडे पळय तर तो लेफ्टाक येता. लेफ्टाक पळयतना हे लेफ्टाचो गाडी बोईन ताका मारता. तो दोन गाडी ब्रश जावन एक्सिडेंट जाता. तो व्हडले व्हेकल राईट सायडार आल्यार लेफ्टार धाकटे व्हेकल आल्यार तो धाकटे व्हेकलचो बरो तो भयभीत जावन रोडासून सकयल पडटा. तातूंत 3-4 एक्सिडेंट जाता. दुसरं काय जाता आमचे संका ब्रिजेस आसा. तू ब्रिजेस पावून तुझे रस्तो आसा 40 फीट, ब्रिज आसा 30 फीट. ताजे दोनों साइड फुटपाथ ना तांतू ते त्याला काय करतो तुम्ही सल्लन मनुष्य तो रस्त्याक येता ब्रिज येताना तो थंय एक एक्सिडेंट जाता. तशें पूर हांव टोटल करून ऑलमोस्ट अबाउट 75 डिफेक्ट्स हांव हे बुक टोटल ऑल ओव्हर इंडिया ट्रॅव्हल करून 19,115 किलोमीटर ट्रॅव्हल करून 58 डेसार ऑन दी स्पॉट फोटो घेऊन व्हिडिओ करून कशे एक्सिडेंट म्हणून बरोवन पूर एक बुकर बरोवन पीएम ऑफिसाक धाडला. ते पुरो आता पुरो टोटल ऑल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसाक पीडब्ल्यूडी एनएचए एमओआरएच पुरो जावन आता हे एक मिशन जावन एक आसा. आमचे मिशन काय रोड डिफेक्ट असो ऍक्सिडेंट जावन मरचे रेट जो आसा ते उणे द्यायचे आणि 5 वर्सात तो टोटल 0 द्यायचे. ओव्हर स्पीडिंग आणि ड्रिंक ड्रायव्हिंग जाता ताका हे कनेक्शन ना. This is only the accidents are caused because of the infrastructure and design. तो आता काय म्हणतात 1.5, 1.45 to 1.5 लाख डेथ एव्हरी इयर जाता म्हणून मिनिस्ट्री आणि एनसीआर क्राईम रिपोर्ट सांगतात. तांतू 57.5% म्हणल्यार ऑलमोस्ट 57.5% म्हणल्यार about 86,000 accidental deaths are causing only because of air defect. ओके. करून ट्राय करतात असं आता. सर मला एक सांगा तुम्ही यू हॅव स्टार्टेड दिस वर्क ऑफ स्टडिंग दिस रिझन्स ऑफ रोड ऍक्सिडेंट फ्रॉम 2012 onwards. With 5 years you have studied on that and you have traveled all over India to study why these road accidents are happening because of this wrong construction of roads. There is one एक संकल्पना आहे रोड इंजिनिअरिंग. रोड इंजिनिअरिंग ही संकल्पना रोड कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत खरोखरच सिरियसली पाळली जाते का किंवा त्याची कार्यवाही केली जाते का? बिकॉज वी हॅव सीन that these roads are being constructed by PWD where transport department has nothing to do. No, there is no involvement of transport department into that road construction. Baba, how it has to be, how it has to be constructed, what has to be the steep, what has to be the उतरती कशी असायला पाहिजे, रोडची वाइडनिंग कशी असायला पाहिजे, मग रोडच्या बाजूला जे विंग्स असतात ते सेफ कसे असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची गरज ही रोड कन्स्ट्रक्शन साठी महत्वाची असते. परंतु आपल्याला ती कुठेच दिसत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट सर की केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी जे आहेत त्यांनी मंत्रिपदाचा ताबा घेतल्यापासून ते सातत्याने रोड ऍक्सिडेंटच्या बाबतीत जागृती करत आहेत, सातत्याने रोड ऍक्सिडेंटच्या बाबतीत बोलत आहेत आणि तशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन त्यांनी वाहतूक खात्याला आणि रोड कन्स्ट्रक्शन करणाऱ्या कंत्राटदारांनाही दिलेले आहेत. नाउ यू जस्ट टेल मी दॅट व्हॉट इज द सिच्युएशन ऑफ रोड accidents in your own state Karnataka, and have you ever approached your state authorities for any road safety measures to be taken? Then you have went to central government, that is okay, but what is your experience about your own state government? Have they taken cognizance of your work? Yeah. Now the design of these roads, there is a agency called IRC, Indian Road Congress. So they have to set the parameters and specification for these roads. But unfortunately, when I tapped them in 2012, in the last 47 years, they have met only 8 times. You tell me. Yeah. So then M. Joshi was the
transport minister. Then we approached him. I approached him, and then it started meeting once in 4 times in a year. But for which I have not been called at. So they have taken suggestions. They have started implementing the things. Is one part. Second thing is, though the central government has taken very keen interest after Nitin Gadkari has taken over the transport ministry, no state government has taken it very seriously. Absolutely. To be frank, see, all these contractors are hand in glove with the government officers. They want the poor construction of the road because they make money out of it. Then for every rainy season, they want the road to be damaged because of the rain and improper water, rainwater storm, so that they get additional regular income every year. This is what. So now Absolutely. coming to the basic point, एक व्रत असाने, व्रत केस केंद्र म्हणून असाने, असा की ना. Yes. 3rd or 4th or 5th स्टँडर्ड असे एक स्टुडंट के उगत असा. ओके, व्रत के केंद्र असा. आता एक जंक्शन आहे, 3, 4 नतलर 5 रोड येतात. ते एक ट्रॅफिक सर्कल बनायचं झाल्यावर काय करचे पहिले, they have to draw the line from the center of the every road that is coming to the joint, to the junction. Then where that joins, where the center line of the all 5 or 6 arm roads joins, from there they have to take. None of this practice has been given. I have been after them from past 12 years. They are not ready to do that. Now coming to this circle radius. See, every vehicle has got a factor called turning radius म्हणून असा. एक गाडी काराक 2.2 मीटर, लॉरीक 2.75 मीटर, ओडल्या लॉरीक 3.25 मीटर म्हणून ते तो कितल्यारी स्टेरिंग गुडयल्यार ते तत्त राउंड घेता, कमती जायना, जादाय जायना. This has to be inculcated in the center, in a circle. First circle should be 2.75 meter plus ataka 1 या 2 feet जागा आल्यार 2 feet radius दोन 2.95 radius first circle. Second road should be at 3.25. Third road at 4 meter. त्याला काय जाता, ती गाडी येतात मागीर हांगा ते जॉइन जायना, म्हटलं गॅप असा, टर्न करून सीधा वता. एक डिफेक्टर एवरी जॉइंटर तुमका एक जंक्शनार 5 to 10 minutes ट्रॅफिक जाम जाता. and regular speed कमती जाता. गाडीची जंक्शन कोणता स्पीड किती जाता, 0 जाता. तेच सर्क्युलर घेताना तुमची गाडी 40-50 किलोमीटर असल्यावर 30 निवडून सीधा वसून जाता. This is not, even after I've been told them, convinced them, they are not ready to do it. See, their intention, what they get from the drawing, they get from the MORH, that अंग करायचे म्हणून ते पुरा AC कॅबिनर बसून डिझाईन करता. हांगा एक्झॅक्ट साइटर ऍक्च्युअल प्रॉब्लेम दुसरे असतात. आता 2019 पर्यंत all engineers from highway MORH are asked to go to the every site. They have to travel on the site and do this, the design what is required. Now at one place they make a flyover exactly under their pillars come on the middle of the road. Is it possible? It is again causing a disturbance to the other vehicle which is going under the train. So this has to be taken. It is even seen in Yamuna Express highways and all the new expressways, especially in Chandigarh, in Delhi. So they are not using their brain to design the road. Now presently, sir, there is work going on of National Highway 17 in Goa. That is actually that work is of Goa-Mumbai Highway, but in Goa it has been distributed in two phases. One is from North Goa, that is Patradevi to Bambolin, and from Bambolin to Kankona. So now the work which is being done from Patradevi to Bambole has been given to one MVR Infra Projects Limited company करके उनको ये काम दिया है. The thing is की हा रस्ता पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केला जातोय. त्याचा there is no quality at all, there is no road engineering at all, and by the way work is going on, it is clear that after 5 to 10 years there will be a big natural calamity can happen there. Not natural, it is a man-made calamity will happen, and that will put people into trouble. हे सगळं आमच्या डोळ्यादेखत सुरू आहे.
Now you have just mentioned about Indian Road Congress. We have not seen Indian Road Congress or any contractor is talking about what are the criteria or what are the conditions of Indian Road Congress in building in the construction of roads. Now, as a common citizens, citizens, when we can see these things, we can go to PWD or we can go to our state government. But state government is not able to do anything in this now. Now this construction is done by MORTH. Yeah. Central government, state government is saying that work is being done by central government. We have no powers. PWD says we have no powers. So असं जर प्रत्येक जण जर म्हणायला लागला की we have no powers, then in front of our eyes, if we see that these people are making a mess with the life of the people, how we can stop this? Yeah. See, even आमच्या डिस्ट्रिक्ट see आमच्या डिस्ट्रिक्ट काय येतात the road with the highway pass जाता तांका एक डिस्ट्रिक्ट असा डिस्ट्रिक्ट कलेक्टर असा. See, he is the man ताका पुरा power असा. They are also not ready to involve. See, the first power to take up this matter, defective roads, DC kasa. Okay, so district collector has the power to take cognizance of defective roads. Yes, and he has got, see, even in the ministry from the beginning, from almost about 1948, there is a road safety committee in every district, headed by the DC. Yes. Okay. The local representative, MLAs, MPs, then Chamber of Commerce, RTO people, police traffic people, everybody are the members of that, auto rickshaw drivers, bus drivers, bus owners. But see, even when we tell all those things, this is not taking any action against them. Under 304A, the defective road that causes the death of a person can be booked under murder not amounting to homicide, not amounting to murder. Okay. That is clearly mentioned in my book. It is homicide and you are causing death of a person, but it is not a murder. But still you can book them again. Yes. And why I wrote this book and distributed for free of cost is every road safety warrior or a road safety volunteer should have the PDF copy of this book. Okay. And he has to show the contractor, you see, this is the defect, he has made, and give a copy to him over WhatsApp. And if these defects are there, we are not going to accept your road at all. See, there is a person called third-party agency called highway auditors, highway safety auditors. Yes. पूरा रोड बनाने के बाद वो लोग सर्टिफिकेट देने के बाद भी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हाईवे बराबर है, देयर इज नो डिफेक्ट सर्टिफिकेट देने के बाद ही उन लोग का पेमेंट होता है. बट वो लोग रास्ते में आते ही नहीं, ऑफिस में बैठते हैं, कमीशन लेते हैं, परसेंटेज लेते हैं और रिपोर्ट देते हैं. Now the Modi government has brought liability on them. After my book, the Modi government has given Namo government. See, there are the Modi government works in different arms. One is my government, second is Namo government, other one is other all road safety and BJP wings. In this बहुत काम होता है. अभी 2009 के बाद में जो रोड बनाया हुआ है, हाईवे एक्सप्रेस हाईवे बने, उसमें कोई डिफेक्ट नहीं है. अभी हमारे लिखने के बाद नितिन गडकरी साहब ने ये बोलना चालू हुआ कि there is not a मैं इसमें क्लियर लिखा, not a single ramp and a landing of a bridge is perfect. गाड़ी में चढ़ते दर्द बोल के आवाज आता है, गाड़ी जंप होता है, नीचे उतरते गाड़ी जंप के जाते हैं. This also causes a lot of accidents. और एक्सपेंशन जॉइंट जो है वो तो कोई बड़ा रॉकेट साइंस तो नहीं है, क्लियर जॉइंट बना सकते हैं, एक सादा मिस्त्री भी बना सकते हैं. But the thing is, even after our minister Nitin Gadkari has taken a serious cognizance of the bad construction of roads, in our Goa, if we see the construction of that highway itself, it's so bad that it has no quality, it has no road engineering, nothing. अभी भी उस हाईवे पर गाड़ी इतना जंप होता है, तो इस जंपिंग के कारण वो रोड भी खराब हो जाएगा. एंड सेकेंडली it will definitely be responsible for road accidents in future. People and even media has brought this light again and again
Even Yeah. first time Nitin Gadkari ji has taken a serious cognizance of one complaint by senior citizens of one part of this Goa, and Gadkari ji has ordered the engineer to immediately investigate the matter. आता मला एक सांगा तुम्ही की तुम्ही जो अभ्यास केलाय रोड इंजिनिअरिंगच्या बाबतीत, तुम्ही म्हटलंय की पंतप्रधान मोदीजींनी त्याची दखल घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता रोड इंजिनिअरिंग रोड कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येत आहेत. तुम्ही जसं सांगितलं की रोड कन्स्ट्रक्शन इज अन सायन्स, इट हॅज टू बी कन्स्ट्रक्टेड इन अ पर्टिक्युलर वे. देर आर सेव्हरल पॅरामीटर्स फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स. पण इथं झालंय असं की रोड कन्स्ट्रक्शन हा सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराचं एक साधन आहे. 100%. In Goa, the conditions of road are so bad now that one upon a time Goa is known for a beautiful roads, but now that beautiful roads have totally demolished and Goa is full of potholes now. Correct. What are the criteria for the contractor when he construct the road? For how many years he has to take care of that roads, and for any potholes or for any such things, what is his responsibility? Yes. See, for 10 years, the road should give a serviceable life without any defect, for which there is a portion in the tender itself to take care of that cost. Okay. अब लोग जब भी रास्ते बनाते टाइम बराबर बनाएंगे तो ये कॉस्ट सब उन लोग को बचता है. That they are not doing. मेरा पेज नंबर 22, 20, 21 एंड 22 में आपका गोवा का रोड के बारे में मैं पूरा लिखा हूँ. ओके. आप जब तो उसका टोटल सरफेस जो है कंक्रीट रोड का वो भी आड़ा टेढ़ा है और उसमें बहुत यानी कि बहुत खड्डा और जॉइंट्स और अनइवन सरफेस है. वो गाड़ी का टायर भी इतना घसता है और थोड़ा 3-4 साल जितना टायर ऑटोमेटिक फट जाता है. वो टायर फटने की वजह से एक्सीडेंट होता है. लेकिन आदमी लोग क्या बोलेंगे, टायर फटने से हुआ. टायर क्यों फटा? ये रास्ता बराबर नहीं है, रास्ता रफ था इसलिए टायर फटा. अभी गोवा से पनवेल तक का भी रास्ता का हालत वही है, कोई अच्छा नहीं है. जो आपका जो राइट साइड से व्हाइल गोइंग टुवर्ड्स बॉम्बे, राइट साइड में कोई जगह पे राइट साइड से पानी लेफ्ट साइड में नदी में जाता है, कोई में लेफ्ट जगह से पानी राइट में नाला में जाता है. उसके लिए कोई नाला का कनेक्शन नहीं दिया. तो क्या होएगा, आजू बाजू में ऐसा जगह में रास्ता जिधर एक जमीन को 2 टुकड़ा करता है, उसका दोनों बाजू में कम से कम समझो 3 या 4 फीट का ऊपर रास्ता बनाते हैं. तो दोनों क्या होते हैं, वाटर रिजर्व होता है. बारिश के टाइम में आर्टिफिशियल फ्लडिंग होता है. फ्लडिंग होने के बाद इंश्योरेंस क्लेम आ जाता है, आदमी लोग मरते हैं, फुट ग्रीस नहीं उबलता है. ये सब उन लोग सोचते ही नहीं है. रेन वाटर ड्रेन and stagnant water, these are the 2 things which they have to implicate in the design, which they don't do. ये बुक लिखने के बाद उन लोग एक समझ में आया, रेन वाटर ड्रेन यानी कि इसको बोलते हैं स्टॉर्म वाटर ड्रेन. एक्चुअली इज रेन वाटर ड्रेन. ये लोग इसको बोलते हैं स्टॉर्म. यानी कि क्यों रेन वाटर बोलेगा तो छोटा शब्द हो गया, उसमें किसको कोई स्टॉर्म बोलेगा तो स्टॉर्म आया इसलिए खराब हो ऐसा लिखा. ओके. बोले रेन वाटर ड्रेन करो. और उसको एक बाजू से रास्ता जब बीच में 2 जमीन को टुकड़ा कर ऊपर से जाता है, एक बाजू से दूसरा जाने के नेचुरल फ्लो वाटर है उसको कैनल दे दो, पाइप दे दो, तब ये सब प्रॉब्लम नहीं आते और रोड का लाइफ भी बढ़ता है. नितिन गडकरी अब बोलते हैं ऐसा करने का दिन पे 4 स्टेटमेंट देते हैं. आप बोलो रास्ते में कितना हुआ इंप्रूवमेंट, खाली स्टेटमेंट देने में और उसको पीछे लगे के काम करने में बहुत डिफरेंस है. एक 4 आदमी के ऊपर केस डालो, उसको रेस्पॉन्सिबल करो, उसको सस्पेंड करो डिलेरेशन ऑफ जॉब में, तभी ये ठीक होता है. येस ॲब्सोल्युटली. सर तुम्ही जे पुस्तक लिहिलंय, जे गाईडलाईन्स तुम्ही असं म्हणून जे पुस्तक लिहिलंय रोड सेफ्टी वरती, त्या पुस्तकाची थोडी माहिती आम्हाला द्याल का? काय ते पुस्तक आहे आणि कशा पद्धतीने समजा नागरिकांना जर ते पुस्तक हवं असेल तर त्यांनी ते पुस्तक कशा पद्धतीने मिळवायला पाहिजे आणि how that book will help a common citizen to know about road safety? Yes, ये बुक जो है जिसको पढ़ना नहीं आता है वो भी उसको ऊपर फोटो देख के वो समझ सकता है. इतना आसानी लैंग्वेज और फोटो के साथ मैंने उसको जैसा बच्चे लोग को सिखाता है ना, 1 से 3 तारीख वो इस सब में मैं लिखा हुआ है. उसमें आप पढ़ के देखते रहेंगे जाएंगे
और फोटो देखते रहेंगे, आपको मालूम पड़ेगा ये ऐसा वाला डिफेक्ट कौन सा एक्सीडेंट बनाता है, कौन सा डैमेज बनाता है और कितना जान लेता है। मेरा कहना यही है, ऐसे जो ये जो मैं बनाया बुक, ये फ्री है, उसके लिए पैसा नहीं है। वो हर आदमी के पास, जैसे वायरल बनाते हैं ना, वीडियो वायरल हो गया, यस, ऐसा ये बुक वायरल होना मांगता है। और हर एक नागरिक के पास, जो गांव से पकड़ के सिटी तक, सबका हाथ में मांगता है। जब भी उधर से रास्ते बनते जा रहा है, ये आदमी लोग, उधर का आदमी लोग जाके कॉन्ट्रैक्टर को दिखाना मांगते हैं, देखो भाई ये है हमारा बुक है, ये गाइड है, ऑल ओवर इंडिया में मिनिस्ट्री से और MORH इसमें PMO से माना हुआ बुक है। ये बुक में जो लिखा हुआ है डिफेक्ट, ये हमारा रास्ते में नहीं रहना मांगता है। अगर रहेगा तो हम लोग सीधा जाके पुलिस स्टेशन में जाएंगे, ऐसा करके उन लोगों के ऊपर केस डालना मांगता है। ये हुआ खाली एक जगह में हुआ, अभी तक चारोटी नाका में बहुत एक्सीडेंट होता था, मनोहर और चारोटी में। उधर एक आपके जैसे मेरा फ्रेंड है हरबंस सिंह, सो वो लोग पत्रकार को उधर का लोकल पत्र वालों के साथ मिलके केस किया, अभी उधर बहुत इंप्रूवमेंट हो गया। इसको पहले ये कॉन्ट्रैक्टर को भागीदार बनने का, ये हिंसा का भागीदार तुम है, तुम्हारा वजह से एक्सीडेंट, रास्ते में सीधा जाने वाला रास्ते में खड्डा है, गाड़ी उधर गिरता है, और कोई टर्निंग में रेडियस जो है वो एक्चुअली एक्सट्रीम है, और उसको रोड साइड एम्बैंकमेंट बोलते हैं। जैसा गाड़ी ऐसा घूमता है, वो टाइम में अंदर का जो व्हीकल का बाजू है वो जमीन उसको खींचता है, सेंटर ऑफ ग्रेविटी, इसलिए अंदर का बाजू थोड़ा डाउन रह के ऊपर का बाजू थोड़ा ऊपर रहना मांगता है, आउटर बाजू। तभी गाड़ी कितना भी स्पीड में जाएगा तो ऑटोमेटिक टर्न लेते और एक्सीडेंट नहीं होता है। ये लोग क्या करते हैं, रास्ते से नीचे जाने के लिए कोई जगह पे उल्टा स्लोप देते हैं, क्यों बीच में स्लोप देगा तो उन लोग को टनल बना के रास्ता का पानी निकलने के लिए करना पड़ता है, वो सब पूरा बचाते हैं। ये जो पैसा बचाने का जो धंधा है, इसका वजह से हमारा रास्ता खराब है। और हर साल हर बारिश के बाद हमको रास्ता बनने का 20 से 25% खर्चा बचा रहता है। वो गवर्नमेंट का पॉकेट में एक होल ही है, परमानेंट होल, और इन लोग का एक अकाउंट है पैसा बनाने का रास्ता। अभी मैं मिनिस्ट्री से एक ही मेरा रिक्वेस्ट है नितिन गडकरी साहब से, आप एक बार इनकम टैक्स रेट डालवा दो, किसको, रोड कॉन्ट्रैक्टर लोग को, उसमें पूरा बच जाता है कितना पैसा वो लोग गवर्नमेंट से लिया, कितना रास्ते में खर्चा किया, कितना बचाया। सबका एसेट जो है करोड़ों रुपए में है, जो पैसा आता है वो रास्ते पे नहीं गिरता है, बनाता है, वो दूसरा जगह पे जाता है। एक बार पूरा रोड कॉन्ट्रैक्ट लोग को, जैसे ईडी का और एनफोर्समेंट डायरेक्टर का और राइट बन रहा है, उसे एक राइट डाला तो पूरा बराबर हो जाता है, और पैसा वापस मंगाओ, रास्ता बराबर बनाओ, यही एक रास्ता है साहब। उससे भी हम लोग इसको खाली मिशन को हम लोग माथे पोटी करके करते हैं, फिर भी हम लोग को डिजायर्ड रिजल्ट नहीं मिलता है। प्रॉब्लम यही है, जब तक उनको रास्ते खूप उपयुक्त माहिती तुम्ही दिली. You have given a very important information regarding road safety, and I am very much sure that your book will definitely go to each and every citizen of this country, and every citizen should know how to take about how to respect or how to take about road safety. तुम्ही खूप उपयुक्त अशी माहिती दिली. सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो तुम्ही सांगितला, म्हणजे ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर रस्त्यांचं बांधकाम करतायत, ते कॉन्ट्रॅक्टर त्या बांधकामाद्वारेच लोकांना मारण्याचं षडयंत्र रचतायत. बिकॉज ऑफ देअर फॉल्ट्स द रोड ऍक्सिडेंट इज हॅपनिंग, अँड बिकॉज ऑफ रोड ऍक्सिडेंट मेनी ऑफ अवर पीपल त्यांचे जीव जात आहेत, त्यांचे बळी जात आहेत रस्त्यावरती. या सगळ्या गोष्टीला हे रोड कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत, आणि या रोड कॉन्ट्रॅक्टरचं संगनमत हे प्रत्येक सरकाराकडे आहे. आणि भ्रष्टाचारामुळेच या रोड ऍक्सिडेंटमुळे अनेकांचे जीव आज जात आहेत. आणि ही आपली जबाबदारी आहे की जर कॉन्ट्रॅक्टर चुकीच्या पद्धतीनं जर रस्त्यांचं बांधकाम करत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे कंप्लेंट करण्याचा अधिकार हा कायद्याने आहे. त्यामुळे डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे ह्या कंप्लेंट व्हायला पाहिजे. याच टू द पॉइंट आणि आपल्या बरोबरच्या वार्तालापाच्या माध्यमाने मी पूर्ण गोयकारांना असं आवाहन करू इच्छितो की सध्या गोव्यात ठिकठिकाणी ज्या पद्धतीनं रस्त्याची जी हालत झालेली आहे, सगळे रस्ते हे धोकादायक बनलेले आहेत, रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत. तर प्रत्येक नागरिकानं एक 4-5 वाक्यांचं एक कंप्लेंट
हे डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे फाईल करावी आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या ऑफिसमध्ये दोन्ही नॉर्थ अँड साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या ऑफिसमध्ये नागरिकांच्या तक्रारींचे गठ्ठे हे तयार व्हायला पाहिजेत की कॉन्ट्रॅक्टरच्या बेजबाबदारपणामुळे कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित रस्त्याचं बांधकाम न केल्यामुळे आज रस्ते धोकादायक बनलेले आहेत आणि या धोकादायक रस्त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव हे धोक्यात आलेले आहेत. जेव्हा आम्ही नागरिक म्हणून अशा पद्धतीचं काम करणार, आमची जबाबदारी पार पाडणार, तेव्हाच कुठेतरी सरकारला जाग येणार आहे. सर, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर information and for your the initiative which you have taken for road safety to save the lives of lakhs of people who are losing their life on roads because of road accident. Your work of 5 years research on road accidents and to know what are the various reasons responsible for this road accident, it is an very important work what we have done. आणि या तुमच्या कामाला आम्ही सॅल्यूट करतो आणि तुमचं जे पुस्तक आहे, तुम्ही ज्या गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स या प्रत्येक नागरिकापर्यंत कशा पोहोचणार यासाठी आम्हीही प्रयत्न करणार आहोत. या टू द पॉइंटच्या मुलाखतीच्या माध्यमाने गोयकरांना नेमकी माहिती मिळणार आहे की कशा पद्धतीनं रोड रस्त्यांचं बांधकाम हे चुकीच्या पद्धतीनं केलं जातं आणि त्याचे परिणाम हे कसे रस्ते अपघातात होतात. थँक्यू व्हेरी मच for your time you have given to us. खूप खूप धन्यवाद तुमचे. Thank you so much. Thank you so much. At the same time, I also reciprocate thanks to you for taking the keen interest. Thank you so much. Thank you, sir. Thank you.